हे स्वादिष्ट लाडू डिंक, ड्रायफ्रुट्स, कणिक आणि गूळ यांनी बनलेले 300 रुपयात अर्धा किलो 10 लाडू येतात। इतकी छान चव आहे की असे वाटते की ह्यांच्याकडून 5 किलो लाडू घेऊन एक मोठा डब्बा भरून ठेवावा घरी। हे मी माऊली गृह उद्योग इथून विकत घेतले। यांचा कॉन्टॅक्ट नंबर लगेच लिहून घ्या, कारण तुम्ही इथे लोणचं विकत घ्या, नाहीतर खिचडीचे तांदूळ विकत घ्या, बिस्किटं, नाचणीची बिस्किटं विकत घ्या, तुम्ही ह्यांची गाडी पुन्हा पुन्हा शोधणारच। इथे बाळासाहेब रुमणे स्वतःच्या हाताने कैरीचे लोणचे तयार करत आहेत। खिचडीचे रेडीमेड तांदूळ आणि हे लोणचे आणि त्याबरोबरीने पुष्कळ प्रकारचे पापड, ज्वारी, पोहे वगैरे। हे त्यांचे चालते बोलते ग्रोसरी स्टोअर आहे। इथे त्यांनी गावात बनवलेली कडधान्ये आणि पुष्कळ प्रकारचे विविध पदार्थ इथे अवेलेबल आहेत। इथे भेळीचे कुरमुरे सुद्धा मिळतात। मी यांचे 3-4 व्हिडिओज बनवलेले आहेत। इथे गुळाची पावडर तयार केली जाते। वरतून गुळाचे खडे घासले जात आहेत आणि खाली पावडर पडते बघा। म्हणजे हे वरती गुळाचे खडे चाळून खाली पडलेली गुळाची पावडर गोणीमध्ये पॅक करून पाठवली जाते। हे कित्येक वर्ष अशा शुद्ध स्वरूपाचा माल कित्येक कस्टमर्सना विकत आहेत। आणि जेव्हा तुम्ही त्यांचा गुळ चाखून बघाल तेव्हा खूपच छान चव, तोंडात घातल्यावर अगदी विरघळतो। आता इथे डाळींचे बनलेले सांडगे वडे घातले जात आहेत। हे ओलं पीठ इथे सूर्यप्रकाशात सुकवले जाईल व सुकल्यावर ते पॅक करून आपल्याला विकले जाईल। अशा कितीतरी प्रकारच्या कुरडया, सांडगे वडे आणि कितीतरी प्रकारची पिठे यांच्याकडे अवेलेबल असतात आणि प्रत्येक कस्टमरचे ते इतके हसून स्वागत करतात। त्यांनी या केलेल्या मेहनतीला आपण न्याय दिला पाहिजे। त्यांना या फोन नंबरवर संपर्क करा। एकदा यांचे स्टोअर जरूर व्हिजिट करा।